गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून टीचर. तर फर्स्ट ओरल स्टार्ट करूया आपण ओके. आणि नंतर मग नेक्स्ट आपला जो न्यू लेसन आहे तो कंटिन्यू करूया. ओके. 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 तर सेकंड आणि थर्ड क्वेश्चन थर्ड चॅप्टर सांगितला होता मी, द प्लॅन्ट फेरी, अँड थर्ड वाला आहे वॉटर वॉटर. ओके. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, डू ऑल द लीव्स हॅव सिमिलर कलर्स, शेप्स अँड मार्जिन्स? नो. ओके, व्हेरी गुड. दे नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू नो the names of any rivers? Write their names. Please tell me names of rivers. नर्मदा, गंगा, कावेरी, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा. Okay, very good. Next, why do we need to store water? We store water from exactly activity when water supply is not there. Okay, the water might not be supplied throughout the day. Okay. Next question. Hmm. Can you name the plant on which Didi was sitting? Yes. Yes. Didi was sitting on the grass plant. Yes, grass, on the grass. Hmm. At home, where do you get drinking water from? We at uh, at at home we get drinking water from tap. फ्रॉम टॅप्स थ्रू द पाईपलाईन्स. टॅप मध्ये कुठून येतं पाणी? पाईपलाईनने येतं ना. Oh, हा, तर इन टॅप्स थ्रू द पाईपलाईन. ओके. okay. ओके, व्हेरी गुड. Thank you. आता आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. Okay, teacher. आणि नेक्स्ट जेव्हा ईबीएसचा लेक्चर असेल तेव्हा पुढचे जे दोन लेसन आहेत, फोर्थ आणि फिफ्थ, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लर्न कर. ओके. Okay. स्क्रीन विजिबल आहे का सांग मला. Yes, teacher. येस. तर today we are going to start new lesson number 9. ओके. Okay. इट्स रेनिंग. तर लेसनचं नाव काय? इट्स रेनिंग. ओके. रेनिंग Okay. म्हणजे माहितीये पाऊस पडणे. ओके. तर बघूया आपण या लेसन मध्ये असं काय दिलंय. ओके, काय झालंय. एक स्टोरी आहे. तर फर्स्ट काय दिलंय बघ, अप्पू एड बनानाज. तर अप्पू बनाना खातोय. ओके. Okay. अप्पू एक एलिफंटचं नाव आहे. एक एलिफंट आहे, त्याचं नाव अप्पू आहे. अप्पू एट बनानाज. अप्पू लाईक बनानाज व्हेरी मच. त्या अप्पूला बनाना आहेत ते खूप आवडतात. ही प्लक अँड ईट बनानाज फ्रॉम द ट्रीज एव्हरी डे. आणि तो रोज काय करतो, त्या बनाना ट्री मधून जे केळी असतात, बनानाच लागलेले असतात, ती रोज काढतो. प्लक म्हणजे तोडतो आणि रोज खातो. ओके. Okay. One day he saw that the banana trees were drooping.
तर एक दिवस काय झालं, जे बनाना ट्रीजला जे बनाना होते, ओके, ते जे ओके बनाना ट्रीज होते ते काय करत होते, खाली पडत होते. ओके, ड्रुपिंग म्हणजे जर पाणी वगैरे नाही भेटलं बघ, काही झाडांना पाणी वगैरे नाही भेटलं तर ते काय होतात, सुकतात ना आणि खाली वाकतात. ओके हा, तर तसंच ते ते जे बनाना ट्रीज होते ते एक दिवशी त्याला काय दिसलं, ते खाली वाकत होते. ओके, सुकलेले आणि ते सगळे बनानाच खाली वाकत होते. इट हॅड ओके नॉट रेन फॉर लॉंग टाइम. तर का ते वाकत होते? कारण खूप दिवस झाले तर पाऊस झाला नव्हता, त्याच्यामुळे त्यांना पाणी मिळालं नव्हतं झाडांना, बनाना ट्रीजला. त्याच्यामुळे ते सुकले होते आणि सुकून त्याचे बनाने सगळे खाली पडत होते आणि ते झाडं सुद्धा वाकत होती. ओके. ओके नेक्स्ट, आता अप्पूने काय केलं? आय मस्ट गेट वॉटर इन माय ट्रंक, सेड अप्पू. आता अप्पू काय बोला, मी काय करतो आता, माझी जी सोंड आहे त्याच्यामध्ये पाणी घेऊन येतो. ओके, त्याची सोंड तो पाणी हे करू शकतो ना, कलेक्ट करू शकतो सोंड मध्ये. तर तो काय बोलला की आता या माझी जी सोंड आहे त्याच्यामध्ये मी सगळं पाणी कलेक्ट करून आणतो आणि त्या झाडाला देतो, बनाना ट्रीला देतो. ओके ही स्टार्टेड वॉकिंग टुवर्ड्स द रिव्हर. मग तो कुठे गेला? चालत चालत रिव्हर, नदीपाशी गेला. तिथे त्या जंगलामध्ये नदी असेल, त्या नदीजवळ गेला. अप्पू ड्रँक वॉटर टिल ही वॉज हॅप्पी. तर त्यांनी पाणी पिलं. केवढं पाणी पिलं? जोपर्यंत पाणी पिऊन तो खुश होत नाही, तोपर्यंत त्याचं पोट भरत नाही, तेवढं त्यांनी पाणी पिलं. ही ओके बाथ हिज बॉडी विथ हिज ट्रंक. आणि त्यांनी काय केलं? त्याच्या सोंडीने स्वतःची आंघोळ सुद्धा केली. ओके, स्वतःने ओके आंघोळ सुद्धा केली, जसं इथे पिक्चर मध्ये दाखवतेस. त्याच्या सोंडीने पाणी सगळं इकडे तिकडे उडवून त्याचं पुन्हा त्याने आंघोळ सुद्धा केली. ओके, नंतर देन ही कॅरीड वॉटर इन हिज ट्रंक. नंतर त्याने काय केलं? त्याच्या सोंडेमध्ये सगळं पाणी भरलं. ओके, अँड प्युअर ओके इट ऑन द बनाना ट्री. आणि त्यांनी काय केलं? जाऊन त्या झाडाला पाणी दिलं, जसं इथे पिक्चर मध्ये दाखवलंय ना, तसं झाडाला त्याने पाणी दिलं. सगळ्या बनाना ट्रीजला त्याने पाणी दिलं. ॲज सून ॲज द बनाना ट्रीज गॉट वॉटर अँड दे बिकेम अलाइव्ह. आणि जसं त्याला ज्या झाडांना पाणी मिळालं, जसं त्या झाडांना पाणी मिळालं, तशी ती झाडं काय झाली? जिवंत झाली. म्हणजे त्यांच्यात जीव आला. आधी सुकलेली ना ती सगळी, अशी पाणी नाही भेटलं म्हणून सुकून अशी मरगळलेली सगळी. ओके, हो मरायला आली होती. तर जसं त्या अप्पूने त्याला पाणी दिलं, त्यांच्यावर पाण्याचं शावर त्यांनी हे केलं, तसंच ती सगळी जी बनाना ट्रीज आहे ती सगळी अशी फुलली मस्तपैकी. आणि त्यांच्या एक प्रकारे त्यांच्यामध्ये जीव आला, जान आली. ओके. ओके अप्पू सेड, फ्रॉम नाऊ ऑन आय विल गेट वॉटर फ्रॉम फॉर यू एव्हरी डे. आणि आता अप्पूने ठरवलं, आजपासून मी काय करणार? रोज तुम्हाला पाणी देत जाणार. आफ्टर ऑल यू ऑल्सो गिव्ह मी राईप अँड टेस्टी बनानास. आणि तसं पण तुम्ही मला काय, जे एकदम चांगले पिकलेले बनानास देता ना, तुमच्यामुळेच तर मला बनाना भेटतं. म्हणून तो काय बोलला, मी आजपासून ठरवलंय की रोज तुम्हाला पाणी देणार. ओके, कळालं? ओके येस तर इट्स टीचर इट्स रेनिंग कसं कळालं? तर त्या अप्पूनी स्वतःच्या सोंडामध्ये, स्वतःच्या ट्रंक मध्ये पाणी भरलं आणि त्या झाडांना सगळ्यांना पाणी दिलं, रेन सारखं शॉवर करून. म्हणून इट्स रेनिंग. ओके, कळालं? ओके टीचर ओके, इथेच लेसन कम्प्लीट झालाय. छोटासाच लेसन होता. आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ओके. ओके फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड अप्पू नो दॅट द बनाना ट्रीज नीडेड वॉटर. तर अप्पूला कसं कळालं की बनाना ट्रीला पाण्याची गरज आहे? Appu could see the banana tree were dropping. On seeing that, Appu knew that the banana tree need water. ओके, असं पण तू लिहू शकते आन्सर, ॲज द बनाना ट्रीज वेअर ड्रिपिंग अँड वन्स वॉटर द ट्री बिकम अलाइव्ह. अप्पू अंडरस्टूड दॅट द बनाना ट्रीज नीडेड वॉटर. ओके. Okay, teacher. नेक्स्ट, फ्रॉम वेअर डू द प्लांट्स ग्रोईंग अराउंड युअर हाऊस
गेट वॉटर, आता तुमच्या आजूबाजूला जे प्लांट्स आहेत ग्रो झालेले त्यांना वॉटर कुठून मिळतं? Most of the plants around my house get water from rain. Some plants are watered by us also. ओके. तर मोस्ट ऑफ द प्लांट गेट वॉटर फ्रॉम रेन अँड वी अल्सो वॉटर देम. ओके, असं सुद्धा लिह. आम्ही सुद्धा पाणी घालतो. नेक्स्ट, अप्पू ड्रँक वॉटर फ्रॉम द रिव्हर टिल ही वॉज हॅप्पी. हॅव यू सीन ॲनिमल्स ड्रिंकिंग वॉटर अँड वेअर? आता जसं अप्पूने पाणी पिलं, तो जोपर्यंत हॅप्पी होत नाही तोपर्यंत त्यांनी पाणी पिलं, तर असंच तुम्ही कुठले ॲनिमल्स बघितले का वॉटर ड्रिंक करताना, आणि कुठे? Yes, I have seen many animals drinking water. I have seen them drinking water from rivers, ponds, and any for buckets. ओके. तर विच ॲनिमल्स, म्हणजे कुठले ॲनिमल्स बघितले ते सुद्धा लिहिले तरी चालतील. आय हॅव सीन कॅट्स, डॉग्स, काऊज ड्रिंकिंग वॉटर अराउंड माय हाऊस वगैरे. ओके. Okay, okay. नेक्स्ट, हॅव यू एव्हर सीन वॉटर टू एनी ॲनिमल्स? इफ यस, विच ॲनिमल? हॅव यू एव्हर गिवन वॉटर टू, आता तुम्ही कुठल्या ॲनिमलला पाणी प्यायला दिलंय का? आणि यस दिलं असेल तर कुठल्या ॲनिमलला दिलंय? Yes, I have give water to cow and a dog. Okay, I have given water to cow and dog. Okay. Okay. Some animals are not given water by anyone. From where do they drink water? आता काही animalsला जे जंगलात वगैरे राहतात, तर त्यांना काही आपण म्हणजे कोण पाणी प्यायला देत नाही, तर ते पाणी कुठून पितात? These animals drink water from rivers, ponds, लेक्स. ओके. lakes, rivers, etc. येस, व्हेरी गुड. तर हे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे तुला. ओके. Okay. Next, you read in the story that Appu water the banana tree, but elephants don't water trees. Then where do plants get water from? Plants mostly get water from the rain. When it's rain, plants seems to get a new look. बघा, तर काय सांगितलं इथे, की आता आपल्याला स्टोरीमध्ये सांगितले की अप्पूने बनाना ट्रीला काय पाणी दिलं. तर असे सगळेच जे एलिफंट्स आहेत तुम्हाला माहितीये. आता ही स्टोरी होती ना, ही स्टोरी हो. सांगितली होती, पण रिअल मध्ये कधी देतो का? रिअल मध्ये कुठला एनिमल्स झाडांना पाणी देतो का? नाही देत. मग त्या झाडांना पाणी कुठून मिळतं? रेन मधून. कुठून मिळतं? पावसाकडून. तर जसा पाऊस पडतो, तुम्ही कधी बघितले बघा, आधी उन्हाळ्यात प्लांट्स कसे झालेले असतात, ट्रीज एकदम सुकलेले असतात, त्यांचा जे लिव्ज आहे त्यांचे कलर सुद्धा एकदम ग्रीन नसतात बघा, थोडे असे मातीच्या टाईप सारखे झालेले असतात. आणि जसं पाऊस पडतो तर सगळे एकदम झाडं, ट्रीज वगैरे कसे होतात? हिरवीगार होतात ना. हो. हा, तर पाणी कुठून मिळतं त्यांना? रेन पासून मिळतं. Okay. तर इथे एक पोयम दिलेली आहे, क्लाउड्सची पोयम. तर रीड कर. Clouds, fair and white, green and black. The clouds, gray and black. The clouds awaits in अराईव्ह. a अराईव्ह. arrive arrive in a magic pack. Elephants and horse, dogs and farms. Something they looking like. समटाइम्स ते लोक. Sometimes they looking. Sometimes they look like a pair of in स्वॅन्स. swamps. In most they come, moments they come. In moments they go. Something they freeze, and समटाइम्स ते फ्रीज. sometimes they freeze, and from weeks and stay, and sometimes they डिसअपियर. disappear for many a day. Sometimes
they pour, sometimes they third, spreading the cloud, Sometimes they thunder. sometimes they thunder, spreading the colors in a rainbow of wooden and some things they hear, it and grounds, breaking the glasses is raining, climbs. Chimes. Chimes. ओके. तर इथे काय दिलेलं आहे? क्लाउडची पोयम दिलेली आहे. ओके. काय Okay, दिलेले? क्लाउड पोयम. तर काय सांगितलंय पोयम मध्ये? तर आपण बघूया आता. तर बघ, फर्स्ट काय दिलंय? क्लाउड्स. क्लाउड्स माहितीये तुला? ढग. ओके. आता जेव्हा रेनिंग सीझन असतो तर पहिले काय काय येतात? क्लाउड्स येतात ना खूप सारे आकाशात. येतात ना, गोळा होतात सगळे क्लाउड्स, ढग येतात. नंतर पाऊस पडतो. ओके. तर okay, फेअर अँड व्हाईट, ग्रे अँड ब्लॅक. बघा, क्लाउड्स कुठल्या कुठल्या कलरचे असतात? फेअर, फेअर अँड व्हाईट, ग्रे अँड ब्लॅक. ओके. द क्लाउड्स अराय द क्लाउड्स अराईव्ह इन अ मॅजिक पॅक. तर जे पाऊस यायच्या टायमाला हे सगळे जे क्लाउड्स आहे, ग्रे कलरचे नाही तर व्हाईट कलरचे, कधी काळे होतात पावसाळ्यात बघा, एकदम काळे ढग येतात. तर हे सगळे क्लाउड्स एकत्र येतात एका मॅजिक पॅक मध्ये. असं जसं काय एक मॅजिक पॅक मध्ये ते सगळे येतात, एकत्र येतात. ओके. okay, Elephants and horses, dogs and fawns, sometimes they look like a pair of swans. In a moment they came, in a moment they go. तर बघा, तर जसे पाऊस येतात तर सगळे जे अॅनिमल्स आहेत, एलिफंट्स, हॉर्सेस, डॉग्स, फॉन्स. फॉन्स म्हणजे हरणाचे छोटी पिल्लं, हरणाचं. ओके. तर हे सगळे एलिफंट्स, सगळे अॅनिमल्स आहेत ते सुद्धा बाहेर निघतात त्यांच्या. आणि हे जे पेअर ऑफ स्वॅन्स, जे हंस आहेत ते सुद्धा बाहेर येतात. ओके. In a moment they came, in a moment they go. Okay. okay, Sometimes they freeze or and for weeks they stay, and sometimes they disappear for a many day. तर बघा, पाऊस बघा, जे ढग असतात ते कधी फ्रीज होऊन येतात. ओके. कधी गोठलेले असतात. कधी खूप दिवस, खूप म्हणजे एक आठवडाभर राहतात. आता एक आठवडा जर पाऊस पडत असेल कंटिन्युअस, तर एक आठवड्यात आपल्याला ते ढग दिसतात. तर कधी कधी अचानक ते काय होतात? डिसअपिअर म्हणजे गायब होतात. ओके. तर कधी कधी पाऊसच पडत नाही दुसऱ्या आठवडा, बघ असं थोडी, कधी एक आठवडा पाऊस पडतो, कधी दुसऱ्या आठवड्यात पाऊसच पडत नाही. मग तेव्हा काय आपल्याला ते ढग दिसतच नाही काळ्या कलरचे. म्हणून जो पोएट आहे तो बोलतो, कधी ते थांबतात, कधी ते एका मोमेंटला निघून जातात, डिसअपिअर होतात. ओके. okay, समटाइम्स दे प्युअर, समटाइम्स दे थंडर, स्प्रेडिंग द कलर्स इन इन अ रेनबो ऑफ वंडर. बघा, आता जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं? एकदम सगळीकडे थंडर म्हणजे विजा चमकतात. ओके. ढगांचा कडकडाट होतो. आणि तसा पाऊस आपल्या इथे जमिनी म्हणजे पृथ्वी, आपल्या जमिनीवर, ग्राउंडवर पडतं. आणि तेव्हाच काय होतं? जेव्हा पाऊस पडत असता कधी कधी तुम्हाला रेनबो सुद्धा दिसतो. okay, ओके. तर okay, स्प्रेडिंग द कलर्स इन अ रेनबो ऑफ वंडर, म्हणजे तुम्हाला कलर सगळे दिसतात, ते रेनबोच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सगळीकडे दिसतात. ओके. okay, नेक्स्ट. अँड समटाइम्स दे हेल, पेल्टिंग द ग्राउंड, ब्रेकिंग द ग्लास इन अ रिंगिंग टाइम्स. तर बघा, कधी कधी हा पाऊस बघा, पावसाचे थेंब नाही पडत, कधी 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 हेल पडतात. हेल म्हणजे काय? गारा पडतात. तर कधी कधी काय होतं? हे पाऊस कशाच्या रूपामध्ये पडतं? गाराच्या स्वरूपात पडतं. आणि ते पेल्टिंग द ग्राउंड म्हणजे जमिनीला काय होतं? जोरजोरात तडा पडतात, जोरजोरात ठोक. आता गारा, गारा माहितीयेत ना तुला? बर्फाचे तुकडे जर जमिनीला पडले, जमिनीवर पडले तर कसा जोरजोरात आवाज होतो, जसा हो, एखादा काच वगैरे फुटल्यासारखा आवाज येतो एक. तर कधी ते काय पोएट काय बोलतो, हे हा जो पाऊस आहे कधी गाराच्या रूपामध्ये पडतो. आणि त्याच्यामुळे सगळीकडे म्हणजे जो ग्राउंड आहे त्याला काय होतं? तडा पडतात. आणि खूप काही नुकसान होतं. आणि तो जो काय ग्लास फुटल्यासारखा, काचा वगैरे फुटल्यासारखा आवाज होतो सगळीकडे. ओके. okay. कळाली पोयम? Yes, teacher. ओके. आता नेक्स्ट काही परत क्वेश्चन्स दिलेले ते बघूया आपण. द पोएट सॉ मेनी थिंग्स इन द क्लाउड.
Have you ever seen anything in the cloud and what? Yes, I have seen vulture in shapes in clouds. I have seen the shapes of horse, cows, buffaloes, car, aeroplane, Okay, etc. in clouds. okay. Next, what all do the clouds do? What all do the clouds do? Clouds bringing rains for us. Okay. The clouds are formed through the evaporated water. On condensation, clouds release the water and brings the रेन्स. आता तुला माहिती आहे क्लाउड्स कसे तयार होतात? जी पाण्याची वाफ होते, त्या वाफ वरती जाते आणि त्याचे क्लाउड्स बनतात ना. हो, इव्हॅपोरेटेड वॉटर म्हणजे त्याचे क्लाउड्स बनतात आणि त्याला जर हवा लागली थंड तर त्याच्यात मध्ये काय होतं, ते पाणी काय करतं, रिलीज करतं, पाणी सोडतं, म्हणजेच काय, त्याचा पाऊस पडतो. हॅव यू okay. एव्हर सीन हॅव यू एव्हर सीन अ रेनबो? वेन कॅन यू सी अ रेनबो? तुम्ही कधी रेनबो बघितलाय का आणि कुठे बघितलाय? Yes, I have seen a rainbow. One can see a rainbow just after it rains. ओके. तर यस, आय हॅव सीन रेनबो ट्वाईस असं पण लिहू शकतेस तू, 2 वेळा मी बघितलंय. आणि रेनबो कॅन बी सीन वेन सन रेज फ्रॉम बिहाइंड फॉल ऑन द रेन ड्रॉप्स. आता हा रेनबो कधी दिसतो? जेव्हा उन्हात पाऊस पडत असतो ना, उन्हामध्ये हो, पाऊस पडतो तेव्हाच रेनबो दिसतो ना. तर काय लिहिणार तू? रेनबो कॅन बी सीन वेन सन रेज फ्रॉम बिहाइंड फॉल ऑन द रेन ड्रॉप्स. तर रेन ड्रॉप्सच्या पाठीमागे जेव्हा सूर्याचे किरणे असतात तेव्हा काय दिसतं? हा रेनबो दिसतो. okay. हाऊ डू यू फील वेन इट रेन्स? We तुला feel happy when it rains. यस, तर आय फील एक्स्ट्रीमली हॅप्पी वेन इट रेन्स. अपार्ट फ्रॉम क्लाउड्स, व्हॉट डू यू सी वेन इट रेन्स? Apart from clouds, we also see lights when Like, it raining. yeah, when it rains, it usually is accompanied with thunder, lighting, and strong wind. तर पाऊस पडतो तेव्हा तू क्लाउड तर बघते आकाशामध्ये, पण त्याच्याऐवजी अजून तुला काय दिसतं? विजा चमकताना दिसतात, ढगांचा गडगडाट होतो आणि जोरदार वारा सुटलेला दिसतो ना तुला. Okay, हा, तर काय लिहिणार? थंडर, लाइटिंग अँड स्ट्रॉंग विंड्स. okay. व्हॉट हॅपन्स वेन इट रेन्स? When it rains, the day becomes cool, dark clouds form in the sky, frogs started singing their raining song. We made paper boats to float their boats. ओके. वेन इट रेन्स द वेदर बिकम्स व्हेरी कोल्ड. म्हणजे वातावरण सगळीकडे काय होतं? थंड होतं. द स्काय गेट्स डार्क आणि आकाश पूर्ण काळं एकदम डार्क होतं. अर्थ रिलीजेस अ सुथिंग फ्रेग्रन्स. म्हणजे मातीचा सुद्धा वास येतो ना, तर Okay, अर्थ रिलीजेस अ सुथिंग फ्रेग्रन्स. okay. When it rains, making paper boats and floating them on a water is really fun, isn't it? जेव्हा Makes तुम्ही जेव्हा तुम्ही पाऊस पडतो तेव्हा तुम्ही जे बोटी वगैरे बनवता आणि ते फ्लोट करता, पाण्यामध्ये सोडता, तर तुम्हाला ते खूप फन वाटतं. फन वाट yes. येस, इट इज सो मच फन. ओके. Okay, तर नंतर काय दिलंय ते? मेक अ पेपर बोट अँड फ्लोट इट ऑन वॉटर, ही ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे पेपर बोट बनवायला सांगितले. ओके. okay. And then, have you had any problems during rains? Have you seen anyone else having any problems due to rain? Draw the picture of your experience in the rain. आता इथे तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला असं तुम्ही कुठे बघितलं का की रेन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे झालाय, कुठल्या प्रॉब्लेमला त्यांनी फेस केलंय, तर त्याचं
काय करायचंय, पिक्चर ड्रॉ करायचंय. तर तू फ्लडचं सुद्धा करू शकते, जसं जोरात पाऊस वगैरे आला, पूर येतो ना, पूर येतो ना ओके. जोरात पाऊस आल्यावर, तर इथे तू काय दाखवू शकते, पूर आलेला एक गाव पुरामध्ये पूर्ण काय झालंय, पुरामध्ये वाहून गेलंय असं तू दाखवू शकते इथे. ओके. कळालं? Once it raining so much that he was waterlogged in my stem. I have to wait during keep their water. Then I have coming for school. I seen many those people swimming from rain. There is a small in my neighbor all the horses in the some get lightning roads when it's raining. People living in those houses face too much difficult when they it raining. ओके, व्हेरी गुड. तर कळालं लेसन, क्वेश्चन आन्सर्स कळाले सगळे? Yes, teacher. ओके, तर इथेच लेसन कम्प्लीट झालेलं आहे. ओके, तर होमवर्क मध्ये सगळे क्वेश्चन आन्सर्स तुला कम्प्लीट लिहायचे आहेत. ओके, पेज नंबर 60, देन पेज नंबर 62, सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके. Okay. Teacher. ओके, तर मग आपण इथेच थांबूया. ओके. Teacher answer पाठवणार आहात. हा, याचे आन्सर्स नाही आहेत का, मग मी पाठवेन आज. Okay, teacher. चालेल. बाय. Bye, teacher. बाय.